रामकृष्ण हरी आषाढी एकादशी निमित्त जळगावच्या पिंपराळा या परिसरात रथोत्सवाला सुरुवात झालेली आहे। रथोत्सवाचा यदि विचार केला तर या ठिकाणी हा भव्य दिवस हा रथोत्सव सुरुवात झालेली आहे। संपूर्ण पिंपराळा नगरी जी आहे ही विठ्ठलमय झालेली पाहायला मिळतात आहे। मोठ्या थाटामाटामध्ये या ठिकाणी वारकरी ताडकरी त्यानंतर भक्तगण एकत्र आलेले आहेत। 151 वर्ष जुनी अशी ही परंपरा आहे। जानकीबाई या नावाच्या जानकीबाई वाणी यांच्या नावाने हा रथोत्सव देखील साजरा होत आहे। मात्र या ठिकाणी जे आहे ताडकरी मारकरी तसेच सोंगकरी या ठिकाणी आहे मोठ्या या ठिकाणी धामधुमाने जे आहे हा रथाला सुरुवात करण्यात आलेली आहे। दोराच्या माध्यमातून हा रथ ओढला जात आहे आणि संपूर्ण परिसर यदि विचार केला तर या ठिकाणी पालख्या देखील काढण्यात आलेल्या आहेत। त्याच पद्धतीने यदि विचार केला तर साधारण या ठिकाणी जे आहे नागरिक देखील मोठ्या प्रमाणात या ठिकाणी येत आहे। लेझिमच्या तालावर विना ढोल अशा विविध पद्धतीने या ठिकाणी जे आहे साधारण जे आहे या ठिकाणी भक्तिमय हा वातावरण पाहायला मिळत आहे। संपूर्ण पिंपराळा नगरी जी आहे या ठिकाणी जी आहे विठुरामाच्या नामाने जे आहे या ठिकाणी मग्न होताना आलं आहे। पोलिसांचा तगडा बंदोबस्त या ठिकाणी लावण्यात आलेला आहे। विविध जनजागृतीचे फलक देखील या ठिकाणी लावण्यात आलेले आहे। याच पद्धतीने जे आहे या ठिकाणी जे आहे भक्तिमय वातावरण जे आहे या पिंपराळा या ठिकाणी विठुरामाचं पाहायला मिळत आहे। मोठ्या संख्येमध्ये या ठिकाणी जे आहे नागरिक जे आहे या ठिकाणी साधारण विठुरामाचं भजन कीर्तन करताना लेझिम खेळताना पाहायला मिळत आहे। संपूर्ण हा जो रथ आहे हा जळगावच्या पिंपराळा परिसरात असतो आणि ह्याच परिसरातून मोठ्या थाटामाटामध्ये हा रथ सोहळा पार होत असतो। हजारो काही संख्येने या ठिकाणी जे आहे भाविक या ठिकाणी दर्शन घेताना पाहायला मिळतात आहे। वाल्मिक जोशी, झी मीडिया, जळगाव।